केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेमध्ये मांडलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांकडून प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। काँग्रेस, एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या वादग्रस्त विधेयकाला कडाडून विरोध केला। यावेळी विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाचा मसुदा फाडून तो अमित शहा यांच्यावर भिरकावला। विरोधकांनी घातलेल्या गोंधळानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। या वादग्रस्त विधेयकामधल्या तरतुदीनुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अटक झाली तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं अपेक्षित आहे, अन्यथा त्यांना पदावरून हटवता येऊ शकतं। सध्याच्या पद्धतीनुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना पदावरून हटवता येत नाही। तर आता इतकं महत्त्वाचं विधेयक संसदेत आल्यावर चर्चा आणि गोंधळ होणारच, हे अपेक्षितच होतं। अगदी तसंच झालं। हे सगळं आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी बघूया की लोकसभेमध्ये मांडण्यात आलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये नेमकं काय म्हटलंय, आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। बघा, 130वं घटना दुरुस्ती विधेयक काय आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अटक केली जाणार। अटकेनंतर सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवता येणार। अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल, अन्यथा हकालपट्टी करण्यात येईल। 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास पद सोडावं लागणार। सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, तुरुंगातून सत्ता चालवणं, पदांचं अवमूल्यन टाळणं यासाठी हे विधेयक आहे। नैतिकता बाळगणाऱ्यांना कायद्यानं पदावरून हटवता यावं म्हणून हा कायदा आहे। केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती हटवणार। मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदमुक्त केलं जाणार। राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवणार। तुरुंगातनं निर्दोष सुटले तर पुन्हा मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होता येणार। तर अमित शहांनी आज दुपारी 2 वाजता हे विधेयक मांडलं आणि सगळ्यात पहिला विरोध एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला। या विधेयकाचा गैरफायदा जास्त होईल असा दावा त्यांनी केला। नेमकी त्याच वेळी सभागृहामध्ये विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती, पण जेव्हा काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी गृहमंत्री अमित शहांना गुजरातवरून एक सवाल केला तेव्हा सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाला। This bill needs to sabotage the federal system of this country. This bill needs to sabotage the basic principle of the constitution of this country. Sir, BJP people are telling this bill is to bring morality in politics. Can I ask a question to the Honorable Home Minister? When he was the Home Minister of Gujarat, he had been arrested, sir. Whether he took the morality of that point of time? आप मुझे सुनो जरा, मुझे सुनो ना, पहले बैठ जाओ प्लीज। हाँ, गृह मंत्री जी। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया, और जब तक